एकच प्रश्न फक्त मला माझ्या समाधानासाठी आणि लोकांच्या, आपण मला सांगितलं उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद. माझा स्पेसिफिक प्रश्न होता, त्याचं उत्तर मला मिळालं म्हणून परत विचारतोय. आता ही बिल्डिंग डेव्हलप झाली आहेत, जमिनीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, घरं देणार कुठून? प्रश्न येतोय कुठे? गरिबांच्यासाठी घरं द्यायची आहेत. आता ही घरं तुम्ही देणार कुठे? त्यांनी बिल्डिंग बांधून मोकळे झाले आहेत. आपण चौकशी कराल, कारवाई कराल, सगळं कराल, पण त्यासाठी 20% ठेवलेल्या घरांची बांधणी कुठं करणार? मी मगाचपासून सांगतोय, सिडकोने त्या नगरविकास खात्याला पत्र दिलंय की 1 लाख घरं आम्ही बांधलेली आहेत. त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे की या विकासकांनी जर 20%च्या घराचं असलेली त्यांची घरं तिथे बांधली नसेल तर शासन ती बांधण्यासाठी काय भूमिका त्यांच्याकडून घेणार आहे? एक तर त्यांची जमीन जी जागा आहे त्या जागेमधली काही घरं तुम्हाला घ्यावी लागतील. जाऊन द्या ना, गरीबाला मिळून दे 500 आणि 1000 स्क्वेअर फूटचं. मग तसं जर झालं नाही तर अडचण होईल. मग नुसतं ही चर्चा होईल, 20% घरं त्यांना मिळणार नाही. तुम्ही कारवाई करून मोकळवाल, दंड लावून मोकळवाल, पण 20% त्यांच्या हक्काची घरं जी चुकवली गेलीत या सर्व चुकीमुळे ती 20% घरं कशी मिळून देणार त्यांच्याकडून? एवढा खुलासा करा.